परंतु सगळ्यात चांगली आणि पॉझिटिव्ह बाजू त्याची अशी आहे की रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. ओमिक्रॉनच्या प्रसारामुळं एका अर्थानं नॅचरल वॅक्सिनेशन होईल, विषाणू बदलतो आहे, परंतु अनेकदा आपलं जे धोरण आहे ते मात्र आहे तसंच राहतं आहे. त्याच्यामुळे एका अर्थानं ऑक्सिजन करता राज्य आता आत्मनिर्भर आहे, त्याला पूर्वीसारखं पळापळ करावं लागणार नाही. ज्या पद्धतीने विषाणू बदलतो आहे त्या पद्धतीनं दर 6 महिने ते 1 वर्षाच्या काळामध्ये एक नवीन लस येणं आणि ती घ्यावी लागणं असं काही काळ होऊ शकतं, नाकारता येत नाही. कुठंही वैज्ञानिक सत्याचं अपहरण कॉर्पोरेट न करता कामा नये. नमस्कार, मी विनायक पाचलग आणि थिंक बँकच्या वेद 2022 या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेली 2 वर्ष आपण वेगवेगळ्या संकटांना सामोरं जातोय, वेगवेगळ्या गोष्टी बघतोय, त्याचा आढावा तर वेगवेगळ्या वेळेला थिंक बँक घेतच. पण येणारं वर्ष हे आशेचं वर्ष असं म्हणायला हरकत नाही. उम्मीद पे दुनिया कायम है हे कुठल्या वर्षाकडे बघून समजेल तर ते 2022 कडून. म्हणूनच येणाऱ्या वर्षात काय घडणार आहे, काय घडायला हवं याच्याबद्दलची चर्चा करावी असं आम्हाला वाटलं. आणि आज या सिरीजमधली पहिली मुलाखत जी सर्वांच्या सगळ्यात जिव्हाळ्याच्या विषयावरती, ते म्हणजे आरोग्य व्यवस्था. ही मुलाखत घेताना ओमिक्रॉनचं भय आजूबाजूला आहे, काही प्रमाणात निर्बंध आलेत आणि याच सगळ्या विषयी बोलण्यासाठी माझ्याबरोबर आहेत डॉक्टर प्रदीप आवटे सर. सरांचे वेगवेगळे व्हिडिओज थिंक बँकवरती खूप बघितले गेले आणि त्या कालावधीत आश्वस्त करायचं काम सरांनी केलं. सरकारचे एक प्रकारचे प्रतिनिधी म्हणून किंवा एक उत्तम कम्युनिकेटर म्हणून आपल्याशी बोलत आले. आज या सगळ्या पार्श्वभूमीवरतीच मला सरांकडून समजून घ्यायचं आहे की 2022 मध्ये आरोग्य व्यवस्थेचं काय होणार. सर, स्वागत आहे. पहिला बेसिक प्रश्न, 2022 मध्ये या पॅन्डेमिकचं एंडेमिक होणार का? कोविड पॅन्डेमिक संपणार का? मला असं वाटतं की ज्या दिशेनं हा विषाणू चाललेला आहे आणि ज्या पद्धतीचे आंतरराष्ट्रीय ट्रेंड आपल्याला या आजाराचे दिसत आहेत, त्याच्यावरून असं वाटतंय की हा एंडेमिकच्या दिशेनं चाललेला आहे. कारण की विषाणूमध्ये जेव्हा बदल होत राहतात वारंवार आणि जेव्हा कमी घातक विषाणू हा अधिक प्रबळ होत जातो, तेव्हा स्वाभाविकपणे तो जो एक आजार आहे तो एंडेमिककडे जातो. तर त्याची लक्षणं ही आता दिसत आहेत. अर्थात ते पूर्णपणे सुस्पष्ट होण्याकरता आपल्याला अजून 1 महिना 1.5 महिना वाट पाहावी लागेल. पण मला असं वाटतं की फेब्रुवारी-मार्चमध्ये बऱ्यापैकी ही गोष्ट आपल्याकडे स्पष्टपणे आली असेल की कोविड हे पॅन्डेमिकमधून आता एंडेमिककडं गेलेलं आहे. क्या बात आहे. आणि खूप व्हॉट्सॲपवरती येतं आहे, त्याच्यामुळेच कदाचित विश्वास ठेवायचा का नाही याच्याबद्दल शंका निर्माण होती की ओमिक्रॉन हे अँटीडोटसारखं काम करेल आणि ज्यांना ओमिक्रॉन होईल उलट तो इतका माइल्ड आहे की त्याच्यामुळंच हे पॅन्डेमिक संपेल, भीती संपेल, ओमिक्रॉन होईल त्याला डेल्टा होणार नाही, अँटीबॉडीज तयार होतील. तर अशा खरंच ओमिक्रॉन हे ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे का? ओमिक्रॉनच्या अनुषंगानं सुरुवातीपासून 24 नोव्हेंबरला जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या ग्युटांग प्रांतामध्ये हा पहिल्यांदा आढळला, तेव्हापासून ज्या चर्चा होत्या की याच्यामध्ये मुख्यत्वे 3 प्रकारचे गुणधर्म या विषाणूला प्राप्त झालेले आहेत किंवा होतील का. त्यातला पहिला भाग होता की प्रसाराचा वेग त्याचा खूप वाढलेला आहे. दुसरा भाग होता की तो जो आपली प्रतिकारशक्ती आहे त्या व्यक्तीची तिला भेदून तो जातो आहे. आणि तिसरा फक्त त्यातला मुद्दा होता की त्याच्यामुळं आजाराची तीव्रता वाढेल का. आत्ता साधारणपणे हा 1-1.5 महिन्याचा पाहुणा आहे आणि आपण त्याचे जे गुणधर्म पाहतो आहोत त्यातून दिसतं आहे असं की प्रसाराची शक्ती प्रचंड वाढलेली आहे, तो खूप वेगामध्ये पसरतो आहे. आणि त्याचवेळी ज्यांनी लसीकरण घेतलेलं आहे त्यांनाही तो होतो आहे, याचा अर्थ असा की तो प्रतिकारशक्ती भेदतो आहे हे पण दिसतं आहे. परंतु सगळ्यात चांगली आणि पॉझिटिव्ह बाजू त्याची अशी आहे की रुग्णालयामध्ये भरती होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे किंवा मृत्यूचं प्रमाण नाही आहे. त्याच्यामुळं गंभीर स्वरूपाचा आजार त्याच्यामुळे होताना दिसत नाही आहे. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जगण्याच्या या स्पर्धेमध्ये सूक्ष्मजीव हे आपले आजोबा पंजोबा काय आपल्यापेक्षा खूपच भले थोरले आहेत. कारण ते काही कोट्यावधी वर्षापासून पृथ्वीतलावर आहेत आणि आपण काही लाख वर्षापासून आहोत. त्याच्यामुळे जगायचं कसं हे त्यांना माहीत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठल्याही विषाणूला, पॅथोजनला वास्तविक पाहता ज्याच्या शरीरात तो प्रवेश करतो त्याला मारण्याची इच्छा नसते. याचं कारण असं की त्यालाही तगायचं असतं. जेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याला दुसरी मानवी पेशी शोधावी लागते. त्यामुळं त्याच्याकरताही ते फारसं चांगलं नसतं. आणि म्हणून सूक्ष्मजीव आणि माणूस
यांच्यामध्ये कायम हा बॅलन्स, हे संतुलन साधण्याचा प्रयत्न असतो की तूही जग आणि मलाही जगू देत. आणि म्हणून हळूहळू तो विषाणू आपली प्रसार क्षमता वाढवत जातो, पण तीव्रता आजाराची कमी करत जातो, की जेणेकरून तो पसरतही जाईल, तगेलही, आणि त्याच वेळी जो होस्ट आहे त्यालाही काही होणार नाही. हा बॅलन्स मला असं वाटतं की ओमायक्रॉनच्या उदयानंतर त्या बॅलन्सकडे आपण चाललेलो आहे असं दिसतं आहे. आणि त्याच्यामुळं जे अनेक तज्ज्ञ म्हणत आहेत की त्याच्यामध्ये वेगवेगळे मतभेद आणि मतांतरं आहेत, परंतु अनेक तज्ज्ञांचं मत असं आहे की ओमिक्रॉनच्या प्रसारामुळं एका अर्थानं नॅचरल वॅक्सिनेशन होईल, आपली जी हर्ड इम्युनिटीची पातळी आहे ती वाढेल, आणि त्याच्यामुळं हा जो आजार आहे हा राहील, पण तो नियंत्रणामध्ये राहील. तो पब्लिक हेल्थच्या करता एक चॅलेंज म्हणून राहणार नाही. त्याच्यामुळे निश्चितपणे एका अर्थानं हे ब्लेझिंग इन डिस्गाईज आहे असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. विशेषतः दक्षिण आफ्रिकेमध्ये जे घडलं त्याच्यानंतर तर हे म्हणायला अगदीच हरकत नाही. पण याचा अर्थ फक्त एवढाच होतो की त्याच्यातून मग आपली भीती एकदम नाहीशी होऊन आपण अरे मग काय हरकत नाही, काय आपण हवे तसे वागत राहू, तर ते चुकीचं आहे. कारण जेव्हा आपण म्हणतो की याची तीव्रता कमी आहे, पण 100तल्या 0.1% लोकांना जरी त्यांना त्रास होत असेल तरी एकूण जी लागण होते समाजामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या समाजामधले प्रतिकारशक्तीच्या बाबतीत जे दुबळे घटक आहेत, ज्याला आपण म्हणतो की वल्नरेबल पॉप्युलेशन, उदाहरणार्थ वयोवृद्ध लोक किंवा ज्यांना डायबिटीस, हायपरटेन्शन, काही कॅन्सर, काही किडनीचे आजार असे असणारे लोक, ज्यांना काही औषधं अशी चालू होती ज्याच्यामध्ये त्यांची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज झालेली आहे, असे लोक, त्यांच्यापर्यंत जर हा पोहोचला संसर्ग, तर हा सामान्य सौम्य वाटणारा संसर्ग देखील त्यांच्याकरता घातक ठरू शकतो. त्याच्यामुळं आपल्याला ह्या विशेष लोकसंख्येची काळजी घेण्याची गरज आहे, आणि म्हणून हा संसर्ग आपल्याला आटोक्यात ठेवण्याची देखील सुद्धा गरज आहे. म्हणजे थोडक्यात ओमायक्रॉन हा उपयोगाला येईल, पण त्यासाठी सुद्धा काही लढाई करायला लागणार आहे. मला त्याच्याविषयी यायचं आहे, पण त्याच्या आधी आपण गेल्या उत्तरामध्ये दक्षिण आफ्रिकेचा उल्लेख केला. काल सहज मी ग्राफ बघत होतो तर दक्षिण आफ्रिकेत ज्या प्रचंड गतीनं ते संख्या वाढली, त्याच प्रचंड गतीनं ती खाली येते. म्हणजे याचा अर्थ भारतात सुद्धा तिसरी लाट जी चालू झाली असं आता आपण म्हणतोय, ऑफिशियल त्याचं काय डिक्लेरेशन वगैरे होईल, तर ती फास्ट येऊन फास्ट कमी होईल का? मला असं वाटतं की एकूण आपली लोकसंख्या आणि दक्षिण आफ्रिका यांचं काही जैविक नातं देखील आहे. म्हणजे आपण अगदी महात्मा गांधींपासून दक्षिण आफ्रिका आणि भारताचा स्वातंत्र्य लढा या सगळ्याची एक रिलेशन आहे. मला असं वाटतं की आपण दक्षिण आफ्रिकेच्या वाटेनं जाऊ, कारण की त्या वाटेनं जाताना सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साधारणपणे 4 ते 6 आठवड्यामध्ये आपली रुग्णसंख्या वाढेल आणि त्याच्यानंतर ती खाली येत जाईल. याचं कारण असं की ही लाट सुरू होण्यापूर्वी जेवढे सिरो सर्वे झालेले आहेत त्याच्यामध्ये 70 ते 80% लोकांच्यामध्ये अँटीबॉडीज सापडलेले आहेत. त्याच्यामुळं आपल्याकडं नॅचरल इन्फेक्शन, लसीकरण याच्यामुळं बहुसंख्य लोकांच्यामध्ये या आजाराच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती आहे. त्याच्यामुळं जरी हा पसरला तरी त्याच्या प्रसाराला एक मर्यादा राहील, आणि शिवाय तीव्रताही अगदी कमी असेल. त्याच्यामुळं स्वाभाविकपणे जो आत्ता एका अर्थानं अनएक्सपोज्ड गट आहे लोकसंख्येमधला, की ज्यांच्यापर्यंत आत्ता लसीकरणही गेलेलं नाही आणि इन्फेक्शनही गेलेलं नाही, अशा काही लोकांपर्यंत तो पोहोचेल आणि त्यानंतर तो आपोआपच खाली येत जाईल. त्याच्यामुळे दक्षिण आफ्रिका ज्या दिशेनं आणि ज्या पद्धतीनं गेली त्याच पद्धतीनं भारतामध्ये होईल असं मला वाटतं. फक्त आपल्याकडे भीती जी आहे ती ही आहे की आपली लोकसंख्या खूप मोठी आहे. दक्षिण आफ्रिका अवघा 6 कोटीचा, म्हणजे महाराष्ट्राच्याही निम्म्या लोकसंख्येचा देश आहे. आपली फार मोठी लोकसंख्या असल्यामुळं जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना बाधा होईल तेव्हा त्या प्रमाणामध्ये रुग्णालयामध्ये भरती होण्याचं प्रमाण टक्केवारी जरी कमी असलं तरी निव्वळ संख्येमध्ये अधिक असू शकतं. आणि म्हणून हे टप्प्याटप्प्यानं व्हावं, एकदम मोठा स्फोट झाल्यासारखं होऊ नये, अन्यथा आरोग्य व्यवस्था जी आहे ती एकदम त्या दबावाखाली येऊ शकते. आणि म्हणून आपल्याला गर्दी टाळण्याचे सगळे जे निर्बंध आपण सांगतो आहोत ते पाळण्याची गरज आहे. सर, माझा हाच प्रश्न होता अधिक स्पेसिफिक, की कधी ना कधी ओमायक्रॉन होणारच आहे, इतपत त्याचा प्रसाराचा वेग आहे, तो सर्दी खोकल्यासारखा आहे. मग लॉकडाऊन का लावायचा? लॉकडाऊन लावून काय साध्य होतं? पार्शियल, फुल्ली, आणि आता खूप एक अँटी लॉकडाऊन चर्चा आहे की व्यवसाय कसे बसे आत्ता नॉर्मलला येत आहेत. तर हे निर्बंध आणि ओमायक्रॉन ह्याच्याबद्दल तुम्ही ज्यावेळी विचार करत असता धोरण म्हणून, त्यावेळी काय विचार करता? नाही, मला तर असं नेहमी वाटतं आहे की आपण पाहतो आहोत की अल्फा, बीटा, डेल्टा, त्याच्यानंतर आता ओमायक्रॉन, विषाणू बदलतो आहे. परंतु अनेकदा आपलं जे धोरण आहे ते मात्र आहे तसंच राहतं आहे.
त्याच्यामुळे बदलत्या विषाणूसोबत आपल्याला देखील धोरणामध्ये काही बदल करण्याची गरज आहे, ज्याला आपण म्हणतो की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग किंवा लॅटरल थिंकिंगच्या वाटेनं आपल्याला जाण्याची गरज आहे. जसं दक्षिण आफ्रिकेमध्ये आत्ता आपण पाहिलं की त्यांनी सर्वेक्षणाच्या अनुषंगाने काही बदल केले. याच्यामध्ये निश्चितपणे हा विचार सुरू आहे. या विचारापर्यंत आपलेही नियोजनकर्ते येतील. मुळामध्ये अजून आपल्याकडे ही लाट आत्ता सुरू झाली असं वाटतं. त्याच्यामुळं टेस्टिंग स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने आपल्याला बदल करावे लागतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लॉकडाऊन, शाळा कॉलेजेस सुरू करणं, बंद करणं किंवा वेगवेगळे व्यवसायांवर निर्बंध आणणं, मग थिएटर असतील, हॉटेल्स असतील, याच्या अनुषंगानं निर्णय घेताना आपल्याला हे कायम लक्षात ठेवावं लागेल की हा निर्णय केवळ वैद्यकीय क्षेत्रामधली माणसं घेऊ शकत नाहीत. त्याच्याकरता शासनाला देखील शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इकॉनॉमिस्ट या मंडळींचं सहकार्य घ्यावं लागेल. कारण की याचे जे परिणाम आहेत ते वेगळे आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे एकदा आपल्यासमोर आजाराची परिस्थिती आणि त्याचा जो कर्व आहे तो समोर असेल तर त्याच्या अनुषंगानं सामाजिक आणि आर्थिक नियमन करताना त्यातल्या तज्ज्ञांची मदत ही आपल्याला घ्यावी लागेल. आणि आजही धोरण असंच आहे की आपल्याला लॉकडाऊन करायची गरज मोठ्या प्रमाणात पडणार नाही. आपण फक्त गर्दी टाळण्याकरता प्रयत्न करतो आहोत की जेणेकरून अचानक मोठा स्फोट होऊ नये याच्या उद्रेकाचा आणि तो टप्प्याटप्प्याने वाढत जावा की जेणेकरून तो आपल्याला सहजतेने ॲब्सॉर्ब करता येईल आपल्या सिस्टीमला. जर अचानकच एका दिवसात 1,00,000-2,00,000 केसेस झाल्या तर सिस्टीमवर अचानक प्रेशर येऊ शकतं आणि म्हणून ते एकदम वाढ होऊ नये, त्याशी टप्प्याटप्प्याने वाढत जावं याच्याकरता आपला प्रयत्न. आणि म्हणून आपण जे सगळे निर्बंध आहेत त्याच्यामध्ये कुठंही कुठला व्यवसाय आपण बंद करायचं म्हणत नाही आहोत. आपण म्हणतो आहोत की निर्बंध, की किती लोक असावेत, गर्दी कमी करणं. मला असं वाटतं की या घडीला सगळे व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक किंवा या पद्धतीचे जे मोठे कार्यक्रम आहेत त्यांच्यावर निर्बंध आणण्याची खूप मोठी गरज आहे. गर्दी टाळणं हा त्यातला एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे थोडक्यात याचा प्रसार क्षमता जास्त असल्यामुळं एकाच वेळी खूप लोक एकत्र आली तर अचानक जास्त लोकांना लागण होऊ शकते आणि ते टाळण्याचे उपाय करून सगळे व्यवसाय आत्ता तरी निदान रनिंग राहू शकतात असं तुम्हाला वाटतंय? अगदी. अजून एक सर याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे की खूप सोशल मीडियावरती चर्चा झाली की रात्रीचा लॉकडाऊन नक्की काय साध्य होतं, तो विषाणू फक्त रात्रीच फिरतो का? तर ह्याच्याबद्दल काय म्हणणं? मला असं वाटतं की हा फक्त मी पुन्हा एकदा की धोरणात्मक संतुलनाचा भाग आहे हा, की आपल्याला आपलं जे सामाजिक आणि आर्थिक गाडं आहे तेही चालू ठेवायचं आहे आणि त्याच वेळी गर्दी कमी म्हणजे अनावश्यक गर्दी किंवा अनावश्यक लोकांनी एकत्र येणं कमी करायचं आहे. तर अनेकदा रात्री 9च्या नंतर मंडळी काही ना काहीतरी श्रमपरिहार म्हणून एकत्र येणं, छोट्या मोठ्या पार्ट्या, व्यक्तिगत, कौटुंबिक, काही ऑफिसच्या पार्ट्या याच्याकरता एकत्र येणं, या गोष्टी होतात. त्याच्यावर निर्बंध आणणं. आणि जसं आपण पाहिलं की मागच्या काळात आपला ख्रिसमस असेल किंवा नवीन वर्षाची पार्टी असेल, असे वेगवेगळे सण, आता येणारी संक्रांत असेल, या सगळ्या अनुषंगानं आपण रात्री छोटे मोठे कार्यक्रम करत असतो. तर ते मुळात म्हणजे एकीकडे तुमच्या आर्थिक गाड्याला कुठेही धक्का न लावता जिथं तुम्ही अनावश्यक कारणाकरता जमत आहात ते टाळणं, असा तो संतुलन साधण्याचा त्यातला भाग आहे. म्हणजे थोडक्यात आपण आधीच्याही 2 आपल्या चर्चांमध्ये असं म्हणालेलो की लाईव्ह वर्सेस लाईव्हलीहूड असा प्रश्न आहे खरं तर हा. आणि लाईव्हचं काय होणार आहे आत्ता क्लिअर नाही आहे, लाईव्हलीहूडबद्दलचं क्लिअर आहे. तर हेच धोरण तुम्ही विचारात घेताय का की लाईव्हलीहूड पण ठेवायचं आणि लाईव्ह पण? अगदी महत्त्वाचं. कारण काय आहे या सगळ्यामध्ये म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये तो आवश्यकच होता, कारण आपल्याला वी नीड टू बाय द टाईम टू प्रिपेअर अवर सिस्टीम. त्याच्यामुळं परंतु या सगळ्याचे काही मोठे परिणामही काही समाज घटकावर झालेले आहेत. आपण पाहिलं आहे की आदिवासी भागांच्यामध्ये पूर्ण 3 महिने लोकांनी कंदमुळं खाऊन दिवस काढले. आणि स्वाभाविकपणे त्याचा होतं काय की जर तुमचं लाईव्हलीहूडच सफर झालं तर लोकांना योग्य पद्धतीचा आहार मिळत नाही आणि आहार नाही मिळाला की त्यांचं कुपोषण होतं आणि कुपोषित लोकांची इम्युनिटी कमी होते. त्याच्यामुळे त्यांना कोविड व्हायची शक्यता वाढते, तो गंभीर व्हायची शक्यता वाढते. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्यक्षरित्या त्यांना त्या रोगाच्या खाईमध्ये ढकलता. त्याच्यामुळं लोक सशक्त असणं, ते हलते फिरते असणं ही अनेकदा त्या आजाराला तोंड देण्याकरता सुद्धा चांगली गोष्ट असते. आणि म्हणून आपण कुठंही लोकांच्या रोजच्या जीविकेवर काही परिणाम होईल अशा पद्धतीचे निर्णय घेऊ नये अशा धोरण एकूणच धोरणकर्त्यांचं आहे. आणि म्हणून तो जितक्या हळूहळू वाढत जाईल हा आजार तेवढं ते आपल्याला पाळणं शक्य होईल. जर ते स्फोट स्वरूपात झालं तर मग नाईलाजानं असे काही निर्णय घ्यायची गरज पडू शकते आणि ते टाळण्याकरताच आपण बाकीचे निर्णय घेतो की जिथं गर्दी कमी करता येईल अशा पद्धतीनं. बरोबर. तर तुम्ही एक वाक्य असं म्हणालात की हेल्थ यंत्रणा म्हणजे हेल्थ सिस्टीम तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण टाईम बाय केला. सर पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली, गेले
2 वर्षातले 17-18 महिने सगळी आरोग्य व्यवस्था प्रचंड काम करते, ताणाखाली आहे. त्याच्यात काही अपग्रेडेशन करायची चर्चा झाली, ऑक्सिजन प्लांट्सच्या खूप बातम्या आल्या. तर आत्ता तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा, फ्रंटलाईन वर्कर्स तयार आहेत का मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या? आता याच्यामध्ये आपण अगदी जुलै ऑगस्टपासून तिसरी लाट येऊ शकते याच्या अनुषंगानं तयारी करतो आहोत. मुळामध्ये मला म्हणजे हे नेहमी या निमित्तानं सांगायचं आहे की कारण आपण हे सगळं नवीन वर्षाच्या निमित्तानं चर्चा देखील करतो आहोत की आरोग्य हा पहिल्या बाकावरचा विषय आहे. हे या पॅन्डेमिकच्या निमित्तानं आपल्याला समजलं. वाईटातून काही चांगलं घडतं तर हे चांगलं या निमित्तानं घडलेलं आहे. फक्त मला एक भीती कायम आहे की जसं आपल्याकडं मराठीमध्ये एक म्हण आहे की गरज सुर आणि वैद्य मरो. मला नेहमी असं वाटतं की ही म्हण अशीच का पडली, दुसऱ्या कुठल्या व्यावसायिकाचं त्यात नाव का नाही, वैद्यच मरो असं का म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं की अनेकदा सामाजिकदृष्ट्या लोकांच्या निरीक्षणातून ज्या गोष्टी येतात ना त्याच्या पाठीमागे काही इतिहास असतो की लोकांनी हे पाहिलेलं आहे. म्हणजे 1918चं पॅन्डेमिक जे आहे फ्ल्यूचं ते आपण विसरून गेलो, ते आपल्याला काहीच आठवलं नाही. तसंच मला असं वाटतं की 2 वर्षांनंतर कदाचित आपण हेही पॅन्डेमिक विसरून जाऊ आणि नंतर आरोग्याची अवस्था तीच राहील परत की जी पूर्वी होती ती. मला असं वाटतं की या निमित्तानं या वर्षामध्ये आपल्याला समाज म्हणून एक निश्चय करावा लागेल की आपण असं होऊ देणार नाही, आपण हे धडे विसरणार नाही. कारण की मुळामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे तिसरी लाटेची तर तयारी आपण करतो त्याबद्दल मी बोलेनच, परंतु खूप मोठ्या प्रमाणावर मुळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं जे बळकटीकरण आहे ती करण्याची खूप मोठी गरज आहे. विशेषतः आपलं राज्य जे आहे ज्याच्यामध्ये आज 50 ते 55% लोक शहरामध्ये राहतात आणि शहरांच्यामध्ये आरोग्य यंत्रणा अजून तयार होते आहे. त्याच्याकरता आपल्याला खूप नियोजनबद्धरित्या तिथं ती उभी करावी लागेल. आत्ता आपण अनेकदा जम्बो हॉस्पिटल किंवा PPP मोडवर काही गोष्टी करून या सगळ्याला तोंड देतो आहोत, पण ही तात्पुरती व्यवस्था आहे. आणि त्याचवेळी ज्या बेसुमार पद्धतीनं वैद्यकीय शिक्षणाचं खाजगीकरण चाललेलं आहे त्याच्यावरही आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्यामुळे या सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. आपल्याला सातत्यानं आरोग्याच्या अनुषंगानं काय करायचं हा विचार जर आपण नाही केला तर येणारा काळही आपल्याकरता फारसा चांगला असणार नाही. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं आपण सुरुवातीपासून ठरवलं होतं की दुसरी लाट जी आहे त्यातला जो पीक होता त्या पीकला त्या जिल्ह्यामध्ये त्या शहरामध्ये जेवढे रुग्ण होते त्याच्या 1.5 रुग्ण साधारणपणे तिसऱ्या लाटेमध्ये असतील असं गृहीत धरून आणि त्याच्यामधले 65% लोक हे साधारणपणे घरामध्येच भरती होतील, म्हणजे त्यांना लक्षणं फारशी असणार नाहीत आणि 35% लोकांना कुठं ना कुठं तरी भरती होण्याची काही वैद्यकीय सुविधा देण्याची गरज पडेल आणि मग त्यातली जवळपास निम्म्याहून अधिक लोक हे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे येतील, बाकीचे लोक खाजगीकडे जातील. या पद्धतीनं आपण ते नियोजन केलेलं आहे आणि मग त्या प्रमाणामध्ये प्रत्येक सेंटरला किती ऑक्सिजन बेड्स, किती व्हेंटिलेटर बेड्स. दुसरी एक शक्यता आपण अशीही त्यावेळी व्यक्त केली की ज्याला खरं म्हणजे फार शास्त्रीय आधार नव्हता पण चर्चा होती की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांच्यामध्ये बाधा जास्त होईल, म्हणून आपण ह्या प्रत्येक जी आपली 3 स्तरीय रचना आहे त्यात प्रत्येक रचनेमध्ये आपण 5 ते 10% बेड ही लहान मुलांच्याकरता राखीव ठेवलेली आहेत. आज आपण राज्यामध्ये जवळपास 131 हॉस्पिटल्स ही स्टँड अलोन पेडियाट्रिक हॉस्पिटल म्हणून उभी केलेली आहेत की जी फक्त लहान मुलांकरता उपचार करतील. तर या पद्धतीनं आपण सगळी तयारी केली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण दुसऱ्या लाटेच्यामध्ये ऑक्सिजन क्रायसिस फार मोठ्या प्रमाणावर झेलला आणि त्याच्यावर मात करायची म्हणून आता आपण अगदी PM केअर फंडमधून असेल किंवा बाकीच्या वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला PSA प्लांट्स मिळालेले आहेत आणि राज्यामध्ये जवळपास 550 PSA प्लांट, म्हणजे आता तुम्ही बघाल त्या मोठ्या हॉस्पिटलच्या समोर तुम्हाला आवारामध्ये PSA प्लांट दिसेल आणि याच्यामधले जवळपास 350 PSA प्लांट हे ऑलरेडी आता तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे एका अर्थानं ऑक्सिजन करता राज्य आता आत्मनिर्भर आहे. त्याला पूर्वीसारखं पळापळ करावं लागणार नाही. आपण ठरवलेलं आहे की ऑक्सिजन जनरेशनच्या मदतीनं 20% आणि ऑक्सिजन स्टोरेजच्या मदतीनं 80% अशा पद्धतीनं ऑक्सिजन सप्लाय करायचा. त्यामुळे आज कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये किमान 3 दिवस पुरेल एवढा साठा आजच्या घडीला उपलब्ध आहे आणि अजून ते कन्झम्पशन त्या लेवलला गेलेलंच नाही. म्हणजे मध्यंतरी आरोग्यमंत्री सुद्धा जे म्हणाले की जर आम्ही 800 मेट्रिक टनच्या पुढे आम्हाला ऑक्सिजन लागला तर लॉकडाऊनचा विचार करू. याचं कारण असं की आपल्याला आता कन्झम्पशन किती आहे हे माहीत आहे आणि आपली क्षमता काय आहे ते माहीत आहे. त्याच्यामुळे या सगळ्या पद्धतीनं आपण तयारी थर्ड वेव्हची केलेली आहे. सर हे खूप आश्वस्त करणार आहे की म्हणजे ऑफिशियल हॉर्सेस माऊथ आम्हाला कळते की आपण प्रिपेअर्ड आहोत. एक छोटा प्रश्न की 800 मेट्रिक टनला आपण लॉकडाऊन लावू असं आरोग्यमंत्र्यांनी राज्याच्या जाहीर केलं. आत्ता साधारणतः या घडीला म्हणजे 2-3 जानेवारीला नुसती थर्ड वेव्ह
पीक होताना दिसते. आत्ता किती आहे ऑक्सिजनचं कंझम्पशन? साधारणपणे आपण आत्ता ज्या लेवलला जायचं म्हणतोय त्याच्या 10 ते 15% आत्ता आपण फक्त ऑक्सिजन वापरतो आहोत. बरं, त्याच्यामुळे आपल्याकडे अजून खूप मोठं मार्जिन आहे तिथपर्यंत जाण्याकरता. म्हणजे थोडक्यात गेल्या 2 लाटेंमधून आपण शिकलोय आणि आपण आता अधिक प्रिपेअर्ड आहोत असं आत्मविश्वास या मुलाखतीतून आमच्या व्ह्युअर्सनी घ्यायचा का? अगदी अगदी म्हणजे या लाटेतून आपण शिकलेलोच आहोत आणि मुळामध्ये ही जी समजा लाट आली मोठ्या प्रमाणावरती तर ती कशा पद्धतीने हाताळायची याच्या अनुषंगानं देखील आपलं मनुष्यबळ आणि व्यवस्था तयार आहे. आता याला फक्त सहकार्य सगळ्या मंडळींनी करायची गरज ही आहे की आपण कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचा वापर करून आपले अनावश्यक प्रवास, आपले अनावश्यक कार्यक्रम हे जर आपण रद्द करू शकलो तर त्यातून आपल्याला ही वाढ जी आहे त्या वाढीची गती जी आहे तिच्यावर काही नियंत्रण ठेवणं शक्य आहे आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या व्यवस्थेला होणार आहे. त्याच्यामुळं एकीकडे यंत्रणा तयार होत असताना समाज म्हणून, व्यक्ती म्हणून जी आपली जबाबदारी आहे तीही आपल्याला पार पाडली पाहिजे. त्यामुळं कुठलीही साथ ही शेवटी हम साथ साथ आहे म्हणूनच जरी आपण हातामध्ये हात घेत नसलो तरी देखील हातामध्ये हात ठेवण्याची त्या अर्थानं गरज असतेच. बरोबर. सर, मला लसीकरणाकडे यायचं आहे पण त्याआधी एक प्रश्न असा विचारायचा आहे की ही सगळी चर्चा आपण केली, आत्ता या घडीला लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे. नंबर्स गेले आठवडाभर दुप्पट रोज होत आहेत, त्यामुळे टेन्शन आलं आहे. बूस्टर डोसचं डिक्लेरेशन झालं आहे. तर तुम्ही जसं म्हणालात की हे ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे का, लॉकडाऊन लागणार का, काय होणार, हे सगळं येणाऱ्या कालावधीत कळेल. असंही मी वाचलं की हॉस्पिटलायझेशनचे नंबर हे लॅगर्ड असतात, म्हणजे आज केसेस आले तर अजून 10 आठवड्यानं कळेल की हॉस्पिटलायझेशन किती झालं. तर एक स्पष्ट चित्र साधारणतः कधीपर्यंत आपल्या लोकांच्या समोर येईल आणि तोपर्यंत आपण वेट अँड वॉच करणं गरजेचं आहे? मला असं वाटतं की येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये साधारणपणे 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान आपल्याला कळेल की साधारणपणे किती रुग्ण येत आहेत, त्यातल्या किती जणांना ॲक्च्युली रुग्णालयामध्ये भरती होण्याची गरज पडते आहे. म्हणजे आता जर आपण बघितलं तर रुग्णालयामध्ये भरती असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण हे 18%वरून 10%वर आलेलं आहे. म्हणजे ज्या ॲक्टिव्ह केसेस आहेत, पूर्वी जर 18% ॲडमिट होते तर आता 10% ॲडमिट आहेत. अगदी व्हेंटिलेटरचे जे लोक आहेत ते समजा 3.5% होते तर ते आता 1%वर आलेले आहेत. त्याच्यामुळं दिसतं असं की आपल्याला ओव्हरऑल रुग्णालयामध्ये भरती होण्याचं प्रमाण पण हे टक्केवारीमध्ये कमी होतं आहे. परंतु जेव्हा प्रत्यक्ष मूळ आकडाच डिनॉमिनेटर तुमचा जेव्हा मोठा असतो तेव्हा तो 1% जो आहे तो त्या 3.5%पेक्षा पण मोठा असू शकतो. अशा पद्धतीनं आपण त्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष आपल्याला निव्वळ आकड्यांमध्ये किती रुग्ण आहेत हे जर आपण पाहिलं तर तो आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही येणाऱ्या काळामध्ये, असं साधारणपणे स्वरूप आहे. परंतु 15 ते 20 जानेवारीपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टी सुस्पष्ट होतील. विशेषतः ओमायक्रॉनच्यामुळं गंभीर आजार न होणं, मृत्यूचं प्रमाण फारसं नाही असंही आपण जगभरात पाहतो आहोत आणि आपल्याकडे ते दिसतं आहे. परंतु आत्ता येणाऱ्या 15-3 आठवड्यामध्ये त्याबद्दलही आपल्याला साधारणपणे कळू शकेल की याच्यामध्ये काही इम्युनोकॉम्प्रोमाइज लोकांना खरोखरच काही गंभीर आजार होत आहेत का, कोणाचा मृत्यू होतो आहे का, त्याचं प्रमाण काय आहे. त्याच्यामुळे त्याचं एकूण गांभीर्य जे आहे ते कळण्याकरता साधारणपणे 15 ते 20 जानेवारीपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. सर, गेल्या वर्षी साधारणतः याच आठवड्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आपण लसींना मान्यता दिली आणि गेले वर्षभर वेगवेगळे अप्स अँड डाऊन्स सहन करत लसीकरण चालू आहे. तुम्ही या सगळ्या यंत्रणेचा महाराष्ट्रातला एक प्रमुख घटक आहात. गेल्या वर्षभरातल्या लसीकरणाबद्दल, लसींच्या इफेक्टिव्हिटीबद्दल तुमचे एकूण आता काय मत आहे? आपण 16 जानेवारीला मागच्या वर्षी लसीकरण सुरू केलं आणि अगदी दोन्ही डोस मिळून जर बघितलं आपण तर 24 डिसेंबरच्या आसपास आपण 13 कोटी डोस दिले होते. तर मोठ्या प्रमाणावर, कारण इतर कुठल्याही युरोपियन देशापेक्षा भारतासारख्या आणि आपल्या राज्यासारख्या एका अर्थानं लोकसंख्येदृष्टीनं महाकाय अशा राज्यामध्ये हे मास वॅक्सिनेशन राबवणं हे खरोखरच फार मोठं आपण त्याला म्हणू की आव्हान होतं. परंतु आपल्या व्यवस्थेनं, लोकांच्या सहकार्यानं ते खूप चांगल्या पद्धतीनं पार पडलं. सुरुवातीला निश्चितपणे त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या, काही बॉटलनेक्स होते, पण आपण ते वेळोवेळी त्याच्यामध्ये दुरुस्ती करत घेऊन ते किती लोकांच्या दृष्टीनं अत्यंत मैत्रीपूर्ण असू शकेल सगळी व्यवस्था, त्यांना किती सहजतेने ती मिळू शकेल याच्याकरता प्रयत्न केले आणि त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे की अगदी खेड्यापाड्यामध्ये ऊसतोड कामगारापर्यंत किंवा अगदी वेश्यावस्तीपर्यंत वेगवेगळ्या घटकांपर्यंत आपण लसीकरण पोहोचवलेलं आहे. त्याच्यामुळं त्याचा एक चांगला फायदा आपल्याला झालेला आहे. या सगळ्यामध्ये निश्चितपणे काही शिकायच्या गोष्टी देखील आहेत, कारण एवढ्या मोठ्या
देशामध्ये राज्यामध्ये जेव्हा तुम्ही लसीकरण राबवता आणि विशेषतः असं लसीकरण की जे इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन आहे, तेव्हा काही वेळा इमर्जन्सी यूज ऑथरायझेशनची व्याख्या आणि त्या ठिकाणी स्थानिक पातळीची धोरणं याचा काही संघर्ष होतो आहे का असं आपल्याला पाहायला मिळतं. की विशेषतः आपण लोकांना जेव्हा काही सेवा त्याच्याकरता नाकारतो तेव्हा त्यांना एका अर्थानं आपण लसीकरण बंधनकारक करतो, परंतु इमर्जन्सी यूज ऑथरायझेशनच्या मध्ये असं मुळामध्ये अंतर्निहितच आहे की ही लस नवीन आहे, तिचा पूर्ण अभ्यास अजून झालेला नाही, त्याच्यामुळं तिचे जे काही फायदे तोटे आहेत ते सांगून समोरच्या माणसानं तो निर्णय घ्यायचा आहे की मला लस घ्यायची आहे किंवा नाही. परंतु कळत नकळत अशा गोष्टी मुळामध्ये एका चांगल्यापणाच्या भावनेमध्ये का असताना होतात. त्यातला एक मोठा म्हणजे विवादाचा मुद्दा आहे की ज्याच्या अनुषंगानं आपल्याला धोरण ठरवावं लागेल, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हे सगळं होत असताना ज्याला आपण म्हणतो की फार्मॅकोव्हिजिलन्स, की लस घेणाऱ्या लोकांच्या अनुषंगानं काय काय घडतं आहे त्याचाही अभ्यास आपल्याला अधिक बारकाईनं करण्याची गरज आहे, तो आपल्याकडे वाढण्याची गरज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना या लसीचे काही त्रास होत आहेत तर त्यांना काही त्याच्या अनुषंगानं भरपाई देण्याची पण एक धोरण आपल्याला या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. कारण जेव्हा आपण त्याच्या अनुषंगानं लोकांना वेगवेगळ्या प्रकारे हे घेण्याबद्दल सांगत असतो तेव्हा स्वाभाविकपणे ज्यांना काही त्रास होतो त्यांना भरपाई देण्याचं धोरण देखील शासनाला स्वीकारावं लागेल. मला वाटतं आज ना उद्या हे आपण करू, परंतु त्या दिशेनं या नवीन वर्षामध्ये वाटचाल आपल्याला करावी लागेल हे निश्चित आहे. सर, पण एकूणच भारतामध्ये लसीबद्दलचा कॉन्फिडन्स आता सगळ्यांना आला आहे. म्हणजे जे इतर देशात लस न घेण्याचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा भारतात खूप कमी आहे. एक सामूहिक शहाणपण ज्याला आपण म्हणतो ते आलं आहे. हे खरंच असं झालं आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही, निश्चितपणे आपण जर बघितलं तर अमेरिका किंवा युरोपमधील कुठल्याही देशातील जनतेपेक्षा आपल्याकडील जनता जी आहे ती शासन यंत्रणा जे सांगते त्याच्यावर विश्वास ठेवणारी आणि त्याप्रमाणे वागणारी आहे. त्याच्यामुळं आपल्याकडं ही लस मला नकोच किंवा तुम्ही काही जरी म्हटलं तरी मी घेणारच नाही असं म्हणणारी मंडळी जी आहेत ती खूपच कमी प्रमाणामध्ये आहेत. आपण जर पाहिलं तर अमेरिकेमध्ये हे प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे तिथं अगदी राज्याच्या राज्य अशी आहेत की जिथं आपल्याला माहीत आहे की टेक्सास की इथं लसीकरण खूप कमी आहे. तर असं होत नाही. याचं कारण असं की म्हणजे मुळात एक व्यक्तिवादी प्रवृत्ती पण या देशांच्यामध्ये जास्त आहे. आपल्याकडे एकूणच सामूहिक शहाणपण आणि बाबा सगळ्यांच्या भल्याकरता आपण करतो आहोत ही भावना लोकांच्यामध्ये आहे. आणि आपले जे राजकीय नेतृत्व आहे त्याच्यावर विश्वास ठेवून लोक त्याच्या पाठीमागे जाणारे लोक आहेत. आणि हे चांगल्या अर्थानं आहे की आपल्याला पॅन्डेमिक नियंत्रणाच्या अनुषंगानं या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आणि लोकांनी त्याकरता सहकार्य दिलेलं आहे. सर, बूस्टर डोस जाहीर झाला आहे. पुढच्या 8 दिवसात तुमची सगळी यंत्रणा बूस्टर डोस द्यायला लागेल. त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की आता लसीकरण हे इयरली रिच्युअल होणार आहे का, की दरवर्षी आपल्याला लस टोचून घ्यायला लागणार? आता आपल्यासमोर एक उदाहरण याच्या अनुषंगानं जे आहे ते आहे इन्फ्लुएन्झाचं. इन्फ्लुएन्झाचं सुद्धा आपल्याला माहिती आहे की 1918चं पॅन्डेमिक आपल्याला माहिती आहे, 2009ला स्वाईन फ्लूचं पॅन्डेमिक आलं ते आपल्याला माहीत आहे. तर इन्फ्लुएन्झाकरता देखील लस उपलब्ध आहे आणि ती दरवर्षी घ्यावी लागते. अर्थातच ते घेणाऱ्याचं प्रमाण कमी आहे. तर ती लस जी आहे ती दरवर्षी त्या वर्षामध्ये दक्षिण गोलार्ध उत्तर गोलार्धामध्ये ज्या पद्धतीचे विषाणू आहेत त्या विषाणूनुसार त्या लसीमध्ये ते काही बदल करतात आणि त्याच्यानुसार ती लस तयार होते आणि मग ती 6 महिन्याकरता चालू राहते. त्याच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये असं होऊ शकतं जसं आता ओमायक्रॉन आहे आणि आपल्या अनेक कंपन्या आता म्हणतात की ओमायक्रॉनकरता अधिक योग्य लस आपण तयार करतो आहोत तो विषाणू घेऊन. तसं ज्या पद्धतीने विषाणू बदलतो आहे त्या पद्धतीनं दर 6 महिने ते 1 वर्षाच्या काळामध्ये एक नवीन लस येणं आणि ती घ्यावी लागणं असं काही काळ होऊ शकतं, नाकारता येत नाही. परंतु करोनाचे जे इतर 7ही विषाणू आहेत याच्यापूर्वीचे ते सगळे इतके सौम्य होऊन गेलेले आहेत नंतरच्या काळामध्ये की साध्या सर्दी खोकल्याशिवाय त्यांच्यामुळं काही होत नाही. त्याच्यामुळे त्याच्याकरता आपण लसीकरण कुठं करत नाही. त्याच्यामुळं हा सुद्धा नवा कोविड-19चा विषाणू जो आहे तो एंडेमिक होत जाताना जर एवढा सौम्य होत गेला तर लसीकरणाची गरजही भासू शकत नाही असंही होऊ शकतं. त्याच्यामुळे हे 2 त्याच्यामधून मार्ग दिसतात. मला असं वाटतं की आजच्या घडीला तरी किमान येणाऱ्या 2 वर्षाकरता
लसीकरण आपल्यासमोर असणार आहे, कारण तो एंडेमिककडे जाण्याचा जो मार्ग आहे तो असा टप्प्याटप्प्यानं हळूहळू होत जाणार आहे. त्याच्यामुळं एका रात्रीमध्ये ते बंद होईल अशातला भाग नाही. निश्चितपणे येणारी 2-3 वर्ष जी आहेत त्याच्याबद्दल लसीकरणाबद्दल आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की लसींचं जे विषम वाटप आहे जगामध्ये, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे एकीकडं सरप्लस लस असणारे देश आहेत युरोप आणि अमेरिकेसारखे, आणि त्याचवेळी आफ्रिका आशिया खंडातल्या लोकांकडे अजून लस पोहोचते आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं लसीकरण पूर्ण व्हायला बराच काळ लागणार आहे. त्याच्यामुळं बराच काळ हे लसीकरणाचं जे महात्म्य आणि त्याच्यावरची चर्चा जी आहे ती आपण या देशांच्यामध्ये ऐकत राहू. सर, 15 ते 18 वयोगटातलं लसीकरण चालू होतं आहे. कधी ना कधी लहान मुलांसाठीच्या पण लसी येतील, अमेरिकेत त्या दिल्या जातात आणि बूस्टर डोस चालू झाला आहे. तर आत्ता हे लसीकरण घेताना काय काळजी घेतली पाहिजे, काय विचार केला पाहिजे? नाही, आत्ता हा जो ज्याला खूप चांगला शब्द आपल्या सरकारनं वापरला आहे की वर्धक मात्रा, म्हणजे त्याला बूस्टर किंवा असं काही म्हणण्याच्या ऐवजी किंवा प्रोटेक्टिव्ह मात्रा ज्याला म्हणतो आपण त्या अर्थानं, तर ती जी आत्ता येते आहे आणि शिवाय लहान मुलांच्यामध्ये पण सुरू होतं आहे. तर स्वाभाविकपणे या लसीकरणाच्या मोहिमेला जसं सहकार्य प्रौढ समाजाने केलं, प्रौढ गटाने केलं, त्या पद्धतीनं आत्ताही करणं आवश्यक आहे. फक्त याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे, विशेषतः जी लहान मुलं आहेत 18 वर्षाखालची त्यांच्याकरता, की याच्यामध्ये विशेषतः ज्या मुलांना काही आजार आहेत, की आपण पाहतो की लहानपणीचा डायबिटीसही काही जणांना असतो, काही जणांना अनुवंशिक आजार आहेत, तर त्यांना तर ही लस देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे गगनदीप कांगसारख्या ज्या आपल्याकडच्या अत्यंत नामवंत विषाणूतज्ञ आणि वॅक्सिन क्षेत्रातल्या खूप नामवंत अशा ज्या महिला शास्त्रज्ञ आहेत आणि ज्या आपल्या नॅशनल टास्क फोर्सच्या पण सदस्य आहेत, त्यांचंही असं म्हणणं आहे की मला फार सर्व 18 वर्षाखालच्या सर्व लोकांना लस द्यावी असं मी फारसं म्हणत नाही, पण माझं म्हणणं असं आहे की किमान हे जे ज्याला म्हणतो जोखमीचे गट आहेत त्यांनी मात्र ती आवर्जून घेतली पाहिजे. आणि त्यामुळं अशा पालकांनी आपल्या मुलांना ही लस देऊन घेणं ही मला वाटतं खूप गरजेची गोष्ट आहे. सर, अजून एक गोष्ट घडली लसीबद्दल बोलताना की 2 दिवसापूर्वी ट्विटरवरती आदर पूनावाला यांनी ट्विट केलं की आता परमनंट ऑथोरायझेशन, म्हणजे आपण मग अशी इमर्जन्सी ऑथोरायझेशनबद्दल बोललो की आता डेटा 1 वर्षाचा खूप तयार झाला आहे आणि तुम्ही आता परमनंट ऑथोरायझेशनसाठी आमच्या लसीचा विचार करावा, अशा अर्थाचं ट्विट आदर पूनावाला यांनी केल्याचं माझ्या वाचनात आलं. तर आता ह्या लसींना परमनंट ऑथोरायझेशन मिळेल का, ते काय असतं आणि त्याच्यासाठी किती कालावधी अपेक्षित? मी मगाशी जे बोलताना मुद्दा मांडला तो हाच आहे की मुळामध्ये एकदा लस वापरायला तुम्ही सुरुवात केली की त्याच्यानंतरचा जो फार्मेको व्हिजिलन्स आहे आणि फार्मेको सर्व्हिलन्स आहे तो जेवढा तुमचा सबळ आणि सक्षम असेल तेवढं तुम्हाला लसीचे फायदे तोटे हे चांगल्या पद्धतीनं मांडता येतील. आणि म्हणून आपल्याला खूप सूक्ष्मपणे आपल्या समाजामध्ये लसीचे परिणाम काय होत आहेत, म्हणजे UK काय झालं किंवा अमेरिकेत काय झालं, तर स्वाभाविकपणे तिथली लस वेगळी आहे, तिथला समाज, तिथली इथनिसिटी वेगळी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक समाज हा वेगळ्या पद्धतीनं त्या लसीला त्याची इम्युनिटी रिस्पॉन्स करत असते. परंतु आपल्याला आपल्या समाजामधला अभ्यास करून याच्या अनुषंगाने निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि स्वाभाविकपणे त्याचे जे काही वैज्ञानिक क्षेत्रामधले जे काही नॉर्म्स आहेत त्याचा पाठपुरावा करून त्याच पद्धतीनं ती आपल्याला कायमस्वरूपी परवानगी द्यायची जी गोष्ट आहे ती त्यांना द्यावी लागेल. हा त्यातला एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की या सगळ्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या उद्योगांनी खूप मोठं काम या पॅन्डेमिक नियंत्रणामध्ये केलेलं आहे आणि त्यांच्या या कामामुळंच इतक्या मोठ्या प्रमाणावर लस उत्पन्न होणं आणि ते अगदी खेड्यापाड्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत पोहोचणं हे त्यांनी काम केलेलं आहे. पण हे त्यांच्या कामाचं कौतुक करत असतानाच आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की कुठंही वैज्ञानिक सत्याचं अपहरण कॉर्पोरेटनं करता कामा नये. आणि हे अनेकदा आपण पाहतो की अमेरिकेसारखं राज्य असेल, देश असेल किंवा आपण कुणीही, तर ही सगळी मंडळी एका अर्थानं खूप प्रबळ मंडळी असतात आणि त्याच्यामुळं त्याच्या अनुषंगानं वैज्ञानिक सत्य काय सांगतं आहे हे स्पष्टपणे समोर येऊन त्याच्यानंतरच पारदर्शकपणे या परवानगी देण्याचं काम झालं पाहिजे अशी शासनाची आणि सगळ्यांचीच धारणा आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करून जे आपलं एनटॅगी नावाचा मोठा ग्रुप आहे राष्ट्रीय पातळीवर ज्याच्यामध्ये ही सगळी मंडळी आहेत तो सगळा डेटा तपासून या अनुषंगाने निर्णय घेणार आहेत. सर, गेले 1-1.5-2 वर्ष जी काही चर्चा हेल्थबद्दलची चालू आहे ती सगळी पॅन्डेमिक ड्रिव्हन आहे किंवा कोविड ड्रिव्हन आहे. पण हेल्थ म्हणजे काही तेवढंच नव्हे,
तर गेल्या 1-1.5 वर्षात किंवा विशेषतः 2021मध्ये तुम्हाला असे काही वेगळे पॅटर्न दिसले का की पॅन्डेमिकमुळं किंवा अदरवाईज कुठले आजार वाढत आहेत, कुठले आजार कमी होत आहेत किंवा समाजाची इम्युनिटी बदलते, तर असे काही ट्रेंड आहेत की जे या मोठ्या बागुलबुवामुळं नजरेला नाही आलेले पण जे लोकांच्या लक्षात आले पाहिजेत, असं काही आहे का? नाही, पॅन्डेमिकचा खूप मोठा परिणाम हा नॉन कोविड आरोग्य सेवांवर झालेला आहे, हे आपल्याला मान्य केलंच पाहिजे. म्हणजे त्यातलं सुरुवात तर आपण बघितलं तर कोविडच्या काळामध्ये 2-2.5 वर्षामध्ये आपल्याकडचं मानसिक अनारोग्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे आत्महत्यांचं प्रमाण असेल किंवा डिप्रेशनचं प्रमाण असेल, त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. अर्थातच पुन्हा त्याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. परंतु कारण की या 2 वर्षामध्ये प्रत्येकाचं आयुष्य कमी जास्त प्रमाणामध्ये विस्कळीत झालेलं आहे आणि काही जणांचं ते खूपच मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे. त्याच्यामुळे याला तोंड देताना स्वाभाविकपणे तरुण मंडळी असतील, विशेषतः त्यांच्यावर परिणाम जास्त झालेला आहे. कारण त्यांच्या शिक्षण, जसं आपण पाहिलं की MPSCच्या करणाऱ्या काही मुलांनी आत्महत्या केल्या, तर हे केवळ आपण म्हणू हिमनगाचं टोक आहे केवळ, पण ते जे मेंटल इलनेस जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून सुरुवातीपासून आपण जे म्हणालो की कोविड पॅन्डेमिकच्या पोटामध्ये एक शॅडो पॅन्डेमिक आहे, जे सावलीसारखं त्याच्या मागं धावतं आहे, आणि ते म्हणजे मेंटल इलनेसचं. आणि आपल्याकडं दुर्दैवानं मानसिक आरोग्य तज्ज्ञांची तशी कमतरता आहे. म्हणजे ही सगळी तज्ज्ञ मंडळी जी आहेत, सायकॅट्रिस्ट असतील किंवा सायकॉलॉजिस्ट असतील, ही शहरामध्ये मुख्यत्वे आहेत, पण ग्रामीण भागापर्यंत ह्या गोष्टी गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं त्यांना या सगळ्याकरता आता आपल्याकडं राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम आहे, त्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या लोकांना ट्रेन करून या लोकांपर्यंत कशा पद्धतीनं काउन्सिलिंग, समुपदेशन, त्यांना कसं उभारी देता येईल याच्याकरता प्रयत्न करतो आहोत. हा एक मुद्दा झाला की जो अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरा म्हटलं तर तो आरोग्यबाह्य विषय आहे, परंतु तो मला महत्त्वाचा वाटतो. तो असा की जे रघुराम राजन म्हणाले की या सगळ्या काळामध्ये ज्या शाळा बंद होत्या, त्याच्यामुळं आपण एक पिढी ही शाळेच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकलेली आहे. आणि तो जो लॉस आहे तो खूप मोठा आहे. तो भले आज लगेच जाणवेल असं नाही, परंतु तो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जाणवत राहील. कारण की एक मोठी पिढी एका अर्थानं शाळाबाह्य झाली. आणि मुळामध्ये ही पिढी अर्थातच कोण असेल तर जे परिघावरचे समाज आहेत, जी गरीब स्तरामधली मंडळी आहेत, तर त्यांची मुलं ही याच्यामध्ये सगळ्यात मोठी एका अर्थानं सफर झालेली आहे. त्याच्यामुळं तो त्यातला एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर अगदी पहिल्याच वर्षी जागतिक आरोग्य संघटनेनं 2020मध्ये जो वर्ल्ड TB रिपोर्ट सादर केला होता, त्याच्यामध्ये TB डायग्नोसिसचं प्रमाण जे आहे ते 25% कमी झालेलं आहे. आणि TB हा आपल्याकरता खूप मोठा विषय आहे. म्हणजे भारताकरता आपण इग्नोर करू शकत नाही TB, कारण की आपल्याकडं दर लाख लोकसंख्येला किमान 200 जणांना TB असतो, हे प्रमाण आहे. आणि हे जर आपण लक्षात घेतलं आणि मागच्या काही काळामध्ये कुठल्याही औषधांना दाद न देणारा मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस हे प्रमाण खूप वाढतं आहे. तो आत्ताच्या एकूण रुग्णांपैकी 3% आहे, पण जसं मी म्हटलं की एकूण संख्याच रुग्णांची एवढी आहे की 3% खूप मोठे होतात. म्हणजे तुम्ही जेव्हा धारावीमध्ये जाता तेव्हा लाखाच्या पाठीमागे हे 200चं प्रमाण आहे ते 550 होतं. त्याच्यामुळं स्वाभाविकपणे TBचं जर निदानच कमी झालं तर स्वाभाविकपणे TBचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आपल्याला कल्पना आहे की 1950च्या पूर्वी जेव्हा स्ट्रेप्टोमायसिन, रिफाम्पिसिन सारखी अँटीबायोटिक्स नव्हती, त्या काळी TB करता आपण शहराच्या बाहेर एक वेगळी असायलम्स काढायचो आणि तिथं आपण TBचे मुलं ठेवायचो. आपण जर TBकडं अगदी व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर काही दिवसांनी आपल्याला TB करता वेगळी रुग्णालय स्थापन करण्याची वेळ येईल आणि आपली सगळी यंत्रणा केवळ TB करताच काम करत राहील. इतका हा विषय मोठा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये त्याच्याकडे लक्ष द्यायची खूप मोठी गरज आहे. तर तोही त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मी जसं म्हणालो की या सगळ्यामध्ये अजून अनेकदा आपल्याला असं, मी जसं म्हटलं की सम सब्जेक्ट्स आर बियॉन्ड द ॲम्बिट ऑफ पब्लिक हेल्थ, बट दे आर ॲक्च्युअली द इम्पॉर्टंट व्हेरिएबल टू अफेक्ट पब्लिक हेल्थ. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, म्हणजे आपल्याकडं जर 100 रुग्ण आढळले कोविडचे, तर त्यातले 70 रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये आहेत. का? तर इथं खूप मोठ्या प्रमाणात शहरीकरण आहे. आणि शहरीकरण म्हणजे काय, या प्रत्येक शहरामधला 65% भाग हा राहतो झोपडपट्टीमध्ये. त्याच्यामुळं परवडणारी घरं, ॲफोर्डेबल हाऊसिंग हा तुमच्या आरोग्याचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही तुमचं गृहधोरण, घरांचं जे काही धोरण आहे
ते मुठभर बिल्डरांच्या हातात देऊन चालू शकणार नाही. सरकारला त्याच्यामध्ये अत्यंत क्रियाशील इंटरव्हेन्शन करावं लागेल आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाला शहरामध्ये परवडणारी घरं कशी मिळतील याच्या अनुषंगानं प्रयत्न करावं लागेल. लॉरी बेकरने याच्या अनुषंगानं जे मॉडेल मांडलं तर त्याच्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला पुढं जावं लागेल आणि आपल्या ज्या अत्यंत ज्याला म्हणून आपण गजगज झालेल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की महाराष्ट्राची जी काही दर चौरस किलोमीटर पाठीमागची जी लोकसंख्या आहे ती 600च्या घरात असते, पण तुम्ही जेव्हा धारावीत जाता तेव्हा ती 2 लाख असते. यू कॅन इमॅजिन की किती प्रमाणामध्ये लोकसंख्येची घनता वाढते. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या इंडिकेटरवर, फक्त कोविडच नव्हे, TB तिथं वाढतो, प्रत्येक आजार वाढतो, या सगळ्या निर्देशांकांवर जर चांगला परिणाम तुम्हाला घडवून आणायचा असेल सकारात्मक, तर स्वाभाविकपणे तुम्हाला परवडणारी घरं याच्यावर काम करावं लागेल. सर, आपण इतका सर्वांगीण विचार मांडलात, तर शेवटचा प्रश्न मुलाखतीचा असा आहे की वेध 22 जर का होप 22 व्हायचा असेल तर काय घडू शकेल याचा उहापोह आपण केला, पण 2022मध्ये काय घडायला हवं असं तुम्हाला वाटतं? मला अगदी म्हणजे मी फार राज्यापुरता विचार मांडतो. मला असं वाटतं की पहिली गोष्ट म्हणजे आरोग्यावरचा खर्च आपल्याला वाढवावा लागेल, क्रमांक 1. क्रमांक 2, मी जसं म्हणालो की आजच्या घडीला वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन हा विभाग, ज्यांच्या अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालय येतात, आणि आरोग्यसेवा हा विभाग की जे सगळं प्राथमिक आरोग्य पाहतं, हे वेगवेगळे काम करत आहेत. त्यांना एकत्र आपल्याला करता येईल का याचा विचार आपल्याला करू. त्यामुळे काय होईल की समन्वयानं अधिक चांगलं काम होईल. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे शहरी आरोग्याचा. आज मुंबई पुणे सारखी जी शहरं आहेत ती जुनी शहरं आहेत आणि म्हणून त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आरोग्य यंत्रणा विकसित आहे, त्यामुळे ते आपल्याला त्याची कमतरता तेवढी जाणवत नाही. परंतु जर आपण परभणी, लातूर, चंद्रपूर यासारख्या नव्यानं विकसित झालेल्या शहरांकडे गेलो तर अक्षरशः शहरांच्यामध्ये त्यांच्याकडे एकही रुग्णालय नाही, डॉक्टर्स नाहीत, अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे शहरी आरोग्याच्या अनुषंगानं आपल्याला एक मॉडेल तयार करावं लागेल. त्याच्याकरता खास एखादा टास्क फोर्स नेमून ते आपल्याला वेगानं करावं लागेल आणि शहरी आरोग्याचं एक संचालनालय, ग्रामीण आरोग्याचं एक संचालनालय आणि त्या दोन्ही आरोग्याच्या यंत्रणावर एक मोठा कोणीतरी महासंचालक, अशा पद्धतीचं एक आपल्याला पूर्ण आराखडा तयार करावा, जेणेकरून की शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दोन्हीकडेही आपल्याला आरोग्यसेवा सहजतेने मिळू शकतील आणि आपल्याला अधिकाधिक लक्ष हे सार्वजनिक आरोग्यव्यवस्था बळकट करण्याकडे द्यावं लागेल. पुढचा महत्त्वाचा मुद्दा की वैद्यकीय शिक्षण हे सर्वसामान्य माणसाच्या कक्षेमध्ये ठेवलं पाहिजे, कारण तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरची निर्मिती झाली पाहिजे. आणि जागतिक आरोग्य संघटना सांगते की आपल्याकडे डॉक्टर कमी आहेत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. ते कमी असतील तर जास्त निर्माण व्हायला पाहिजेत, पण त्याच्याकरता सर्वसामान्य घरातली जी मुलं आहेत, कनिष्ठ मध्यमवर्गीय, त्यांना मुळात वैद्यकीय शिक्षण हे परवडणारं असलं पाहिजे, तर ती तिकडे वळतील. आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता जे बेसुमार खाजगीकरण चाललेलं आहे मेडिकल एज्युकेशनचं, ते आपल्याला थांबवावं लागेल. मला असं वाटतं की हे सगळं जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्याला येत्या काळामध्ये आरोग्यामध्ये एक चांगला बदल, एक नवा बदल, एक नवी क्रांती दिसू शकेल. आणि मला असं वाटतं की पॅन्डेमिकनं दिलेली सगळ्यात मोठी भेट ती असेल. सर, क्या बात आहे. नेहमीप्रमाणे एक अत्यंत आश्वासक, फॅक्टफुल आणि जे लोकांना रेफर करता येईल. तुम्ही इतक्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ दिला याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला आणि मलासुद्धा या विषयावर परत परत भेटायला लागू नये अशी प्रार्थना करून इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.